भक्तिगीत गायन स्पर्धा ही ईश्वराच्या आराधनेतून सांस्कृतिक कलेची देणगी होय. डॉक्टर बाबासाहेब पुजारी. कलाकारांच्या सुप्त गुणांतून भक्तिगीत गायन स्पर्धा ही ईश्वराच्या आराधनेतून सांस्कृतिक कलेची देणगी होय, असे प्रतिपादन घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब पुजारी यांनी केले. भक्तिगीतांच्या संगीत गायन स्पर्धेच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रारंभ करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी विजितसिंह शिंदे सरकार, जिल्हा परिषद सदस्या सौ उत्तरादेवी विजितसिंह शिंदे सरकार, शिरोळ पंचायत सदस्य बाबासाहेब वनकोरे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे व विद्यमान सरपंच साहेबराव साबळे आणि ॲड विजय जमदग्नी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आयोजित केलेल्या घोसरवाद येथे जानकी सोशल फाउंडेशन व जानकी वृद्धाश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त सदाबहार भक्तिगीत संगीत गायन स्पर्धेतील विजेत्या सर्व स्पर्धकांना योग्य बक्षिसे व शील्ड आणि प्रमाणपत्र पपो ऋषिकेशानंद महाराज, बाबा महाराज आश्रम, दत्तवाड यांच्या अमृत हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोदादा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगुले, डॉक्टर राजीव जाधव कुरुंदवाड, पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, माजी नगरसेवक अनूप मधाळे, राजगोंडा पाटील व रामराज पाटील आदी मान्यवरांच्यासह माजी सरपंच धनपाल जुगळे, उदय मिसाळ, वैद्य अशोक गायकवाड व कुमार तवनकर आदी मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी संजय सुतार, दत्तवाड.